आपल्या कवठे महांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात स्वस्त आणि मिळवा 15,000 रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा। लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये। या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे, डिझायनर साड्या, इथेनिक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, देशिंग रोड, यशवंतनगर, कवठे महांकाळ। खरशिंग जवळ दंडोबा डोंगरात बिबट्याचे दर्शन। दंडोबा डोंगरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट। कवठे महांकाळ व मिरज तालुक्याच्या हद्दीत विस्तारलेल्या दंडोबा वनक्षेत्रात काल रविवारी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास खरशिंग येथील किशोर पाटील आपल्या कुटुंबियांसमेत दंडोबा येथील महादेव दर्शनासाठी गेले असताना बिबट्याचे रस्त्यावरच समोर दर्शन झाले। गाडीच्या लाईटच्या उजेडाने बिबट्याने पुन्हा वनक्षेत्रात झेप घेऊन निघून गेला। कवठे महांकाळ व मिरज तालुक्याच्या कार्यक्षेत्रात दंडोबा डोंगर विस्तारलेले आहे। दंडोबा डोंगरात वन विभागाने मोठ्या प्रमाणावर वन संपदा जपल्याने या वनक्षेत्रात अनेक वन्य प्राणी आहेत। गेल्या काही दिवसांपासून तरस, कोल्हे, ससे, दुर्मिळ साप, अनेक पशुपक्षी या वनक्षेत्रात वावरत असतात। अनेक वन्य प्राण्यांना मानवी जंगलाने आश्रय दिलेला आहे। काल रविवारी खरशिंग येथील किशोर पाटील आपल्या कुटुंबियांसमेत मोटरसायकलवरून दंडोबा येथील महादेव मंदिरात दर्शनासाठी गेलेले होते। किशोर पाटील दर्शन करून परत येत असताना सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोटरसायकल समोर अचानक रस्त्यावर बिबट्या दिसला। 2 ते 4 सेकंद बिबट्या रस्त्यावर आल्यानंतर लाईटचा उजेड पडल्याने बिबट्या पुन्हा परत जंगलात गेला, अशी माहिती पाटील यांनी दिली। याबाबत के मराठी न्यूज नेटवर्कने दंडोबा कार्यक्षेत्रात जाऊन वृत्तांकन केले। याबाबतची सविस्तर माहिती आपण पुढे पाहूया। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राइब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क। नमस्कार, मी कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे। आपण आलोय दंडोबा वन परिक्षेत्रामध्ये, ज्या ठिकाणी हजारो हेक्टरवर साधारण जंगल पसरलेलं आहे। या ठिकाणी अनेक वन्य प्राणी आहेत, परंतु आजपर्यंत वाघ, बिबट्या असे वन्य प्राणी कधी दिसून आले नव्हते, आढळून आले नव्हते। परंतु काही दिवसांपूर्वी, काही काळापूर्वी आलकुड जवळ एक बिबट्या नागरिकांना दिसून आला होता। त्यावेळी नागरिकांनी त्या बिबट्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला होता। तो बिबट्या दंडोबा परिसरामध्ये आला असावा अशी शक्यता वर्तवली गेली होती। तर कवठे महांकाळ मध्ये देखील शहरात सगरेंच्या मळ्याजवळ बिबट्या दिसून आलेला होता। त्या ठिकाणी सुद्धा रात्रीच्या सुमारास तो बिबट्या दिसून आलेला होता। ते बिबटे वेगळे, हे बिबटे वेगळे अशी परिस्थिती आहे। काही दिवसांपूर्वी, 8 ते 10 दिवसांपूर्वी एका तरुणाला बिबट्या या दंडोबा परिसरामध्ये दिसून आला होता, परंतु त्याच्यावर विश्वास कोणी ठेवलेला नव्हता। काल खरशिंग येथील आमचे सहकारी मित्र किशोर पाटील आहेत, ते दंडोबा येथील देवस्थानच्या दर्शनासाठी आलेले होते, कुटुंबियांसमेत आलेले होते। त्यावेळी अवघ्या काही 200 मीटर अंतरावरती या ठिकाणाहून महादेवाची मंदिर आहे, दंडस्थानाचे मंदिर आहे। त्या मंदिरातून दर्शन करून आल्यानंतर इथं ते गाडीवरून आले, त्यावेळी या ठिकाणावरून असा तो बिबट्या खाली आला। त्यांच्या गाडीची लाईट चालू होती, साधारणपणे संध्याकाळची 7:30 पावणे 8 वाजलेले असावेत। त्यावेळी तो बिबट्या इथे आला आणि बिबट्या ज्यावेळी लाईट त्याच्या तोंडावर पडली, त्यावेळी तो बिबट्या अचानकपणे पुन्हा त्यानं तोंड फिरवलं आणि पुन्हा जंगलाच्या परिसरामध्ये निघून गेला, अशी माहिती किशोर पाटील यांनी दिलेली आहे। ते देखील आपल्या सोबत आहेत। प्रत्यक्षदर्शी किशोर पाटील यांची मुलाखत आपण घेऊया। काय झालं, तो थरारक घटना त्याची काय होती, समोर बिबट्या होता, समोर आपल्या आयुष्याचे काही क्षण होते, अशी काही परिस्थिती होती। त्यावेळी बिबट्या याला देखील कळते की काय करावे। त्याने कोणावरही हल्ला केलेला नाही आजपर्यंत, किंवा कुठल्या जनावराला मारलेलं नाही, किंवा कुठलंही नुकसान केलेलं नाही, परंतु तो समोर आला होता। तो थरारक घटना जी आहे ती किशोर पाटील यांच्या तोंडातून आपण ऐकूया।
के मराठी न्यूज नेटवर्क साठी कुणाल कोठावळे, कवटेमंकाळ. नमस्कार, मी किशोर पाटील, खरशिंग गावचा रहिवासी आहे. आणि काल संध्याकाळी जवळजवळ एक 6 वाजता आम्ही घरून मी स्वतः आणि आमच्या घरचे लहान मुलं आणि फॅमिली आम्ही दंडोबा देवस्थानच्या दर्शनासाठी आलो होतो. आणि दर्शन झाल्यानंतर ज्या आम्ही परत चाललो होतो संध्याकाळी 7:30 वाजता बरोबर, आणि बऱ्यापैकी अंधार पडलेला होता त्यावेळी परत येताना आम्ही इकडून ह्या उताराला पहिल्याच दंडोबापासून, इथून दंडोबाचं मंदिर जवळजवळ एक 200 ते 250 मीटर अंतरावर ते आहे. आणि तिथून खाली येताना गाडीच्या उजेडामध्ये 4 चाकीच्या ह्या भागातून हे जी टेकडी दिसत्या ह्या जंगल भागातून बिबट्या आला बाहेर संध्याकाळी 7:30 वाजता. आणि तो फोकसमध्ये जवळजवळ हा निम्मा रस्त्यापर्यंत आला होता. आणि निम्म्या रस्त्यानं फोकसमध्ये गाडीच्या आवाजानं आणि हा परत दंडोबात परत जंगलात पसार झाला. जवळजवळ तो जास्तीत जास्त आम्हाला दर्शन झालं त्याचं 2 ते 3 सेकंदाचं दर्शन होतं. पण तो बिबट्या होता आणि पूर्ण वाढ झालेला बिबट्या होता. आणि अगदी व्यवस्थित मोठाच्या मोठा, तरी जवळजवळ एवढी हाईट असावी आपली 2.5 फुटापर्यंत, आणि पूर्ण वाढ झालेला बिबट्या होता. त्यानंतर आम्ही काय केलं, आम्ही गाडी परत घेऊन मंदिर तिकडे गेलो. तिथं काही थोडी माणसं होती, त्यांना आम्ही सावध केलं, पुजाऱ्यांना सावध केलं. रात्री त्यांना गेट लावून झोपायला सांगितलं किंवा अपरात्री बाहेर येऊ नका म्हणून आम्ही त्यांना सूचना देऊन आलो. काही 2 व्हीलरवर माणसं होती, त्यांना घेऊन आम्ही 2 4 व्हीलरच्या मध्ये त्यांना घेऊन आम्ही सगळ्यांना खाली घेऊन गेलो. आणि जाताना वाटेत जे लोक होते त्यांना आम्ही सावध करत गेलो. आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात. आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कवटेमंकाळ, आरोग्याचं योग्य ठिकाण. अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर मुजावर, MS आयुर्वेद शल्य. आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य. मूळव्याध, भगंदर, गुदद्वार विकार, पोट विकारांवर 100% उपचारांची खात्री. उपलब्ध सेवा, अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार, दुर्बिणीद्वारे तपासणी, अचूक निदान, योग्य उपचार. शस्त्रक्रिया विभाग, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार, मानसोपचार, कान नाक घसा विकार, पोटदुखी, जळजळ, अपचन यावर खास उपचार व सल्ला. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवटेमंकाळ. संपर्क 9860 9806 98. शहरात जाण्याची गरज नाही. आता तज्ञ उपचार तुमच्या दारी. आरोग्य सांभाळा, उपचार घ्या, तेही अनुभवी डॉक्टरांकडून.